नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण इथं बघत आहोत, लक्षात घ्या, लाडक्या ज्या आपल्या माता भगिनींचे पैसे आलेले नाही तर त्यांनी तक्रार कुठे नोंदवायची। तुमची तक्रार ही गॅस संबंधित असू शकते किंवा तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही आले किंवा तुमचं गॅसचे पैसे नाही आले, सबसिडी नाही आली, तर ह्या संदर्भातली तुम्हाला 2 ठिकाणी तक्रार नोंदवू शकता। याच्या संदर्भात नवीन सूचना आलेल्या आहेत। तर ते नेमकं आता 2 ठिकाणी कुठं तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे, जेणेकरून तुमचं लगेच तुमचं जे काही शंका आहेत त्याचं निरसन करून, प्रश्नाची निरसन करून तुम्हाला लवकरात लवकर हे तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला लवकरात लवकर भेटेल। लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये ते आणि आपले गॅसचे 830 रुपये आणि जे काही नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे आहेत पैसे, तर त्याच्या संदर्भात जरी काही प्रॉब्लेम आला तर ते सुद्धा कुठं विचारायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय कामाचा व्हिडिओ आहे हा, त्यामुळे आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा, कारण आपण असंच महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ इथं टाकत असतो। त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन म्हणजेच घंटीचं चिन्ह आहे त्याच्यावर दाबा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। लक्षात आलं? आता लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की आपल्या बहुतांश आपल्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या इथं प्रॉब्लेम्स आहेत, अजूनही पैसे आलेले नाहीत। सगळं व्यवस्थित आहे, सगळं नीट आहे, तरीही प्रॉब्लेम्स आलेले आहेत। कोणाचं अजून बँक सीडिंगचं चाललं आहे, कोणाचं गॅस एजन्सीमध्ये KYC नाही झालेली आहे, कोणाचं स्वतःच्या नावावर गॅस नाही आहे किंवा रेशन कार्ड असं आहे। ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, आणि ह्याचा खूप मनस्ताप झालेला आहे आता। आणि याच्यामध्ये सरकारने आता याच्यावरती 2 ते 3 पर्याय सांगितले आहेत की तुम्ही कुठं तक्रार नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हेल्प मिळेल, तुम्हाला लवकरात लवकर त्याची मदत मिळेल। तर चला आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत। कुठले हे 2 ते 3 ठिकाण आहेत जेथे तुम्हाला तुमची जी तक्रार आहे कुठल्याही संबंधात असू द्या ती तुम्हाला करायची आहे। लक्षात घ्या, मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे, व्हिडिओ कामाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सगळा आणि शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, तक्रार लवकरच लवकर तुमची तक्रार दाखल करा। लाडकी बहीण योजनेचा 4था हप्ता जो टप्पा आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीपूर्वीच येत्या 10 ऑक्टोबरपासून वितरित करण्याची सरकारची योजना असल्यानं तुमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी अवघं काहीच शिल्लक राहिलेले आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला मी अजूनही सांगत आहे, तुमच्याकडे तक्रार नोंदवायसाठी आज 4 तारीख आहे, तर लवकरात लवकर तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये ही तक्रार नोंदवायची आहे। तुमच्याकडं लक्षात घ्या, 1 ते 8 तारखेपर्यंत तुमचा अर्ज मंजूर असूनही जर खात्यामध्ये पैसे जमा नाही झाले किंवा आज सुद्धा खूप माता भगिनींचे पैसे आलेले आहेत, आपल्या कमेंट्स मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्या कमेंट्समध्ये तुम्हाला नक्की समजेल। तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर तुमची तक्रार ही नोंदवायची आहे, कारण जर तुम्ही तक्रार नाही नोंदवली तर तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तिथं तुमचा जो काही हप्ता आहे तो येणार नाही। आता आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाचे जे काही तक्रार कुठं नोंदवायची तेही सांगतो, कारण आधी कमेंट्ससुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपण कमेंट्सला उत्तर देत नाही डायरेक्ट, आता आपण इथंच सगळ्याचे निरसन करत असतो। लक्षात घ्या, 3,000 रुपये नाही आले, 2 महिन्याचे पेंडिंग आहेत, फक्त 1,500 रुपये आले। लक्षात घ्या, ह्या ताईंचं असं म्हणणं आहे की ह्यांना फक्त 1,500 रुपये आलेले आहेत, त्यांचे 3,000 आलेले नाही, त्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे। आता ह्याचं सुद्धा सांगतो मी तुम्हाला काय करायचं आहे पुढची तक्रार घेऊया आपण। मला 2 हप्ते आले, हप्ते बाकीचे कधी येणार हे यांचा प्रॉब्लेम आहे। पुढचं माझा 18 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला आहे, अजून 1ही रुपया आला नाही, माझ्या अकाउंटवर पुणे जिल्ह्यातून आहे, ओके। मला 1ही रुपया आलेला नाही, काही जणांना 1,500 रुपये येत आहेत, काही जणांना 3,000 येत आहेत, काही जणांना 1ही रुपया येत नाही, कोणाकोणाला गॅसचे पैसे आलेले आहेत, कोणाकोणाला येत नाही। मला फक्त 1,500 रुपये आले, पहिला आणि दुसरा हप्ता आला नाही नागपूरमध्ये, पण लक्ष द्या, ओके। सर मला 3,000 आले नाही, कधी येतील 4था व 5वा हप्ता? लक्षात घ्या, तुम्हाला 3,000 जो 4था आणि 5वा आहे तो थोडंसं थांबावं लागेल। पहिलं तर एकतर आधी पहिले 3 हप्ते आले का हे महत्त्वाचे आहेत, कारण पहिले 3 हप्त्याचे पैसे सुरू आहेत आणि त्या महिलांचं पैसे येणं आधी खूप गरजेचं आहे, कारण जर तुमचा तो हप्ता जर नाही आला तर 4था आणि 5वा हप्ता सुद्धा येणार नाही। ज्या महिलांचा 3 हप्ते आले त्यांना 4था 5वा हप्ता लवकरात लवकर येण्याची इथं शक्यता आहे, परंतु ज्यांचे पैसेच नाही आले त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतोच। अजून थोडेसे महत्त्वाचे कमेंट्स आपण घेऊया। मला 1,500 आले, लक्षात घ्या, मला 4,000च्या ऐवजी फक्त 1,500 आले आहेत, ओके ताई, तुमचं पण इथं नोट करूया आपण। 4,500 आले भाऊ, ओके। 31 जुलैला फॉर्म भरला है, अभी तक पैसे नहीं मिला, शेगाव, ओके। आता बघूया आपण नेमकं, लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहेत, तिथं तुम्हाला माझे पैसे येतात पण कट होतात। लक्षात घ्या, आता तुमचं पैसे इथं हे पण महत्त्वाचं आहे की कोणाकोणाचे पैसे आलेत आणि पैसे कट झालेले आहेत त्यांनी सुद्धा तक्रार कुठून नोंदवायची हे पण मी तुम्हाला सांगतो। मला नाही अजून आले, 1,500च मिळाले, ओके। 000 नांदेड जिल्हा, कविता शिंदे, पैसे 3,000 आले नाही आहे, ओके। लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे सगळे। आता तुम्हाला मी सांगतो की 3 ते 4 जे काही हे आहेत
दोन असे जे काही मार्ग आहेत जिथे तुम्हाला ही तक्रार नोंदवायची आहे. 2 ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे. तुमची कुठलीही तक्रार असू द्या, बँकेचे पैसे कापलेले असू द्या, गॅसचे पैसे नाही आले असू द्या, किंवा चालू हप्ता नाही आला, किंवा पुढचा नाही आला, किंवा पेंडिंग आहे, तर तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या. पहिलं जे आहे ते म्हणजे तुम्हाला आता एक पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुमची जी अंगणवाडी आहे, पहिला जो आहे प्रकार तो सांगतो तुम्हाला. अंगणवाडीमध्ये गावागावामध्ये आता शिबिर चालू आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर 8 तारखेपर्यंत हे शिबिर असणार आहे, म्हणजे येत्या मंगळवारपर्यंत हे शिबिर असणार आहे. तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे. अंगणवाडी सेविका ज्या असतात, अंगणवाडी सेविका, त्यांच्याकडे जाऊन तुमची ही तक्रार तुम्हाला दाखल करायची आहे. कुठलीही तक्रार असू द्या. दुसरी म्हणजे तुमची जी मदतनीस असतात, त्या मदतनीसला सुद्धा तुम्हाला तिथं जाऊन तक्रार नोंदवायची आहे. कारण मदतनीस आणि अंगणवाडी का सेविका ह्या आता ग्रामपंचायत लेवलला किंवा तुमचं जे वॉर्ड आहे त्याच्यामध्ये ते शिबिर राबवत आहेत. तुमच्या कुठल्याही शंका असू द्या, लाडकी बहीण योजना असू द्या, मोफत गॅस असू द्या, किंवा कुठलंही रेशन कार्डचं असू द्या, त्या संदर्भातलं प्रत्येक किंवा तुमचं बँकने पैसे कापले असू द्या, त्या प्रत्येक गोष्टीची तिथं तुम्ही तक्रार नोंदवू शकता. कारण हेच लोक वरती तुमची तक्रार घेऊन जाणार आहेत आणि तुमची 10 तारखेच्या आत सगळी जी तक्रार आहे ते इथं कमी करून टाकणार आहेत. आता पुढची जी वेळ आहे, पुढचा जो मार्ग आहे तो अगदी सोपा आहे, तो पण घरी बसल्या करू शकता. महिलांना लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्राबाबत मोबाईल लिंक नंबरशी आधार लिंक नसणे आणि बँक खात्याशी आधार लिंक नसते, बऱ्याच काळापासून अर्जाचे स्टेटस पेंडिंग दाखवत असणे, अशा अनेक अडचणी येत होत्या. यासाठीच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या म्हणजे महाराष्ट्राचे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तो नंबर मी पुढे सांगणारच आहे. तिथं काय प्रोसेस इन डिटेल प्रोसेस करायची जेणेकरून तुम्हाला रिप्लाय येईल हे पण मी सांगतो आहे. लक्षात घ्या. पुढे तुम्हाला एक सांगतो, हा नंबर दिलेला आहे त्यांनी 9861717171 या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. आता योग्य पद्धत मी सांगतो तुम्हाला कसं करायचं जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हा रिप्लाय येईल. कारण आपल्याला आपल्या समस्याचं निरसन करणं खूप गरजेचं आहे. एक तर तुम्ही पहिल्यांदा हे काम करा, नंतर अंगणवाडीत जा, नाहीतर मदतनीसकडे जा. तिन्ही ठिकाणी आपल्याला ही तक्रार नोंदवायची आहे जेणेकरून आपल्याकडे काहीतरी प्रूफ असला पाहिजे, तक्रार नोंदवली गेली पाहिजे. कारण जर तुम्ही बोललाच नाही, तुम्ही तक्रारच नाही नोंदवली तर तुमचे पैसे येणार नाहीत. तुम्ही पात्र असून सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार नाहीत. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्हाला व्हॉट्सअपला जायचं आहे. हा नंबर सेव्ह करून तुम्हाला काय करायचं आहे, भाषा, जिल्हा, मतदारसंघ आणि तुमचं लिंग इत्यादी गोष्टी इथं निवडायच्या आहेत. म्हणजे जेंडर, योजना तुमची टाकायची कुठली आहे ते, परत मदतीचा पर्याय तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे तुमचं तक्रार काय बाबा ही असं आहे तसं आहे, समस्येचं काय आहे की मला पैसे नाही आले आणि पैसे आले असतील तर मला एवढेच आले, माझे पैसे बँकेने कापून घेतले तर 1500 आले, त्यातले 500 बँकेने कापून घेतले, किंवा गॅस एजन्सीचे मला 300 आले, 500 नाही आले, असं तुम्ही तिथं टाकू शकता. पुढचं म्हणजे लक्षात घ्या, महाराष्ट्र सपोर्ट ही टीम तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या तक्रारीचं निवारण लवकरच करेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्हाला काम करायचं आहे, हे व्हॉट्सअपला जाऊन तुमची तक्रार नोंदवायची. इथं तक्रार नोंदवली, लवकर रिप्लाय आला तर ठीक, लवकर रिप्लाय येतो, कधी कधी उशीर होतो. त्यांच्याकडे तक्रारी भरपूर येत आहेत, महाराष्ट्रातून एवढे तक्रारी येत आहेत, त्यांची टीम काम करत आहे. पुढचं लक्षात घ्या, ते म्हणजे अंगणवाडी आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडे जाऊन तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे, जेणेकरून लवकरात लवकर तुमचं संख्येचं निरसन होऊन पैसे यायला मदत होईल. त्यामुळं लक्षात घ्या, सगळ्यांचे पैसे येतील. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा, कारण आपण अशीच कामाची आणि महत्त्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचणार नाहीत, मग तुम्हाला योजनेचा फायदा किंवा पैसे हे मिळणार नाहीत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये लिहा की कोणाकोणाचे पैसे आज किती आले, आज कोणाकोणाचे पैसे आले ते लिहा, आणि कोणाकोणाचे पैसे नाही आले ते लिहा, आणि तुमचं शहर किंवा तुमचं गावसुद्धा तिथं टाका. मग त्यांना मी बरोबर योग्य तो रिप्लाय देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.